विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्नेट एज्युकेअरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इयत्ता 11वीच्या स्ट्रेट लाईन ह्या लेसनची रॅपिड रिव्हिजन घेत आहोत आणि आजचा हा पार्ट 2 की ज्याच्यामध्ये आपण इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इन डिफरंट फॉर्म्स हे पाहणार आहोत. जर तुमच्याकडे स्टेट बोर्डची मॅथ्स 1ची बुक असेल स्टँडर्ड 11चं तर पेज नंबर 109 उघडा, म्हणजे तुम्हाला तिथे हेडिंग दिसेल इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स. सो हिअर दिस डिफरंट फॉर्म्स मीन्स वी आर डीलिंग विथ अकॉर्डिंग टू बुक स्टँडर्ड फॉर्म्स. देन द फर्स्ट इज अबाउट इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. डू यू नो एक्स ॲक्सिस इज अ स्ट्रेट लाईन like any other line and equation of x axis is y equal to 0 because का बरं इक्वेशन घेतलं जातं आहे y equal to 0? Because every point on x axis has y coordinate 0. जर तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम जर ड्रॉ केली तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पॉईंट की जो x ॲक्सिसवर आहे, फॉर एक्झाम्पल हिअर 1, सो दॅट कोऑर्डिनेट विल बी 1 0, इट इज 2 2 0, 3 3 0, on this negative side -1 here, that coordinate will be -1 0 and so on. So this is the reason why equation of x axis taken as y equal to 0. Then similarly equation of y axis is x equal to 0. का बरं असं? कारण y axis वरच्या प्रत्येक पॉईंटचं x कोऑर्डिनेट हा 0 असतो. फॉर एक्झाम्पल इथे जर 1 असेल तर ह्या कोऑर्डिनेटचे पॉईंट 0 1, ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स 0 2, इथे जर -2 असेल तर 0 -2. सो दिस इज द रिझन इक्वेशन ऑफ y ॲक्सिस इज x इक्वल टू 0. देन इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ॲक्सिस अँड इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस. जर एखादी लाईन x ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या लाईनचं इक्वेशन आपण कशा प्रकारे कन्सिडर करू शकतो? सी हिअर, इफ इट इज आवर कोऑर्डिनेट सिस्टीम x and y axis and if it is one of the line parallel to x axis. If it is parallel to x axis, then remember on that line every point of this will have y coordinate fixed or constant. म्हणून अशा लाईनचं इक्वेशन घेतलं जातं y equal to some constant k. That k depends upon the coordinate where it is passing through y axis. Similarly, if line is parallel to y axis, म्हणजे समजा जर इथे 1 इथे 2 असेल तर ह्या लाईनचं इक्वेशन x equal to 2. Why it is? Because every point on that line has x coordinate 2. In general, it is taken as x equal to some constant k. So these are the lines parallel to x axis and y axis. Parallel to x axis, equation of this type. Parallel to y axis, equation of this type. Then we have next called point slope form किंवा त्याला slope point form असंही म्हणतात. Slope point form of equation of line. विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढचे सर्व फॉर्म हे जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. स्लोप पॉइंट फॉर्म आपल्याला माहिती आहे की स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय? वी हॅव सीन इन द प्रिव्हियस पार्ट 1 ऑफ दिस लेसन, इन द प्रिव्हियस व्हिडिओ. आय मीन slope म्हणजे it is the tan theta where theta is inclination of line and it is also given by formula y2 minus y1 upon x2 minus x1. Slope is denoted by m. If you know the slope of a line and any point coordinate on it, suppose one point is p on that line has such coordinate x1 y1, then equation of line in slope point form की ज्याला point slope form असंही म्हणतात. It is given by such formula y minus y1 is equal to m into bracket x minus x1. You can see it is given with proof on page number 109. On page number 109 and that continues on page number 110 in your maths 111 standard textbook. हां मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे की इथे m म्हणजे स्लोप, x1 y1 coordinate of any particular point, but what about xy? बऱ्याच विद्यार्थ्यांना हे xy म्हणजे काय माहीत नसतं. तर हे xy अशा प्रकारच्या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनमध्ये
इट इज इक्वेशन ऑफ एनी जनरल पॉईंट ऑन दॅट लाईन. म्हणजे तुम्ही जर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, आपण एक पॉईंट घेतला त्याच्यावर Px1 y1 आणि हा जो पॉईंट xy मी आत्ता ज्याला जनरल पॉईंट म्हणलं, दॅट ऑल्सो ऑन दॅट लाईन. So that is called slope point form or point slope form. Then next is slope intercept form. Slope intercept form तुम्हाला माहिती असेल की intercept म्हणजे काय. We have different video for that, slope and intercept of a line. But at least you know there are two intercepts of line, one called x intercept, other called y intercept. आणि आता जो पुढे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ अ लाईन. इन दॅट स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ अ लाईन, रिमेंबर slope is taken as m and here this intercept is taken as y intercept, which is denoted by c, and that formula or equation in the slope intercept form is given by y equal to mx plus c. very very important equation. हे प्रत्येक इक्वेशन फार महत्त्वाचे आहेत and that you will require up to that day you study mathematics, not only standard 11 or 12th. okay, y equal to mx plus c याला काय म्हणतात, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणतात. का स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणतात? बिकॉज इट कंटेन स्लोप m, इट कंटेन y intercept c, and we already know these xy are the coordinates of any general point on that line. Then the next, it is called as 2 points form. 2 points form of equation of line. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या स्ट्रेट लाईनवरचे दोन पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहीत असतील, सपोज वन इज a with coordinate x1 y1 and other is b with coordinate x2 y2, and if you know that we are taking also general point on that line, that coordinates xy also included in every such equation, so we have taken that also. But these are the two particular points, a and b with coordinate x1 y1 and x2 y2. Then 2 points form of equation of line is given by, it is given by like this, x minus x1 upon x1 minus x2 is equal to y minus y1 upon y1 minus y2. तुम्ही कोणत्याही पॉईंटला x1 y1 म्हणू शकता, कोणत्याही पॉईंटला x2 y2 म्हणू शकता, उलटे झाले तरी चालतील, तरी सुद्धा तेच आन्सर येतं. इन दिस इक्वेशन, लाईक इन ऑल इक्वेशन्स, दिस xy are the coordinates of any general point. Then we have next called double intercept form. Can you see on page number 111? That is called as double intercept form of equation of straight line. So it is this double intercept form of equation of straight line. का बरं ह्याला डबल इंटरसेप्ट म्हणतात? Because it contain both x intercept and y intercept, and those x intercept and y intercept they are respectively denoted by a and b. म्हणजे एखाद्या लाईनचा x intercept a असेल, y intercept b असेल, तर त्या लाईनचं इक्वेशन हे डबल इंटरसेप्ट फॉर्मनी फाइंड करता येतं. and that equation is, that double intercept form is, see here, it is x upon a plus y upon b is equal to 1. That is called as double intercept form, where a is x intercept, b is y intercept, and these xy are the coordinates of any general point. So that is the double intercept form. Next is called normal form of equation of line. Normal form of equation of line. Now we will see why it is called normal form. For that you see page number 111 and right side bottom there is heading normal form, and can you see there is a diagram figure 5.13 there. तर विद्यार्थी मित्रांनो, ती डायग्राम अशी आहे. नॉर्मल फॉर्ममध्ये इक्वेशन हे कसं दिलं जातं आणि त्याला नॉर्मल फॉर्म का म्हणतात हे समजून घेण्यासाठी तुम्ही आता इकडे बोर्डकडे पहा. यू कॅन सी द बुक ऑल्सो देअर. सपोज वी हॅव गिवन one line of this type. Suppose it is this line L whose equation we required.
we know this is x-axis, y-axis. Then if you draw perpendicular from O to this line N, and it is supposed that perpendicular is ON. That perpendicular is ON. म्हणजे आपण काय केलंय, आपण एक लाईन कन्सिडर केली L आणि त्या लाईनला ओरिजिन पासून ON परपेंडिक्युलर केले. सो दिस N विल बी कॉल्ड ॲज, फॉर युअर इन्फॉर्मेशन, फूट ऑफ परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर जिथे मीट होतो त्याला म्हणतात त्या पॉईंटला फूट ऑफ परपेंडिक्युलर. सपोज दिस डिस्टन्स ON इज डिनोटेड बाय स्मॉल p, and suppose this perpendicular has such inclination theta, or instead of that here it is different symbol that we are using alpha. See again, this ON is perpendicular to the line and that ON distance we have taken as p. म्हणजे मित्रांनो distance ON is taken as p and inclination of ON is taken as alpha. Then the normal form of the equation of line is given by x cos alpha plus y sin alpha is equal to p, where cos alpha and sin alpha, they are the sin and cos of this angle alpha, which is inclination of ON, and length ON, that is the perpendicular distance from origin to the line, it is taken as small p there. आणि याला नॉर्मल फॉर्म का म्हणतात मित्रांनो, तर नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर, अँड रिमेंबर हिअर टू द लाईन वी हॅव ड्रॉन नॉर्मल. आणि त्या नॉर्मलच्या इथे दोन पॅरामीटर किंवा प्रॉपर्टी यूज केल्यात. वन वी हॅव टेकन इन्क्लिनेशन एज अल्फा ऑफ द नॉर्मल, अँड अदर द डिस्टन्स ON, म्हणजे त्या परपेंडिक्युलरचं डिस्टन्स ON, दॅट टेकन ॲज p. देन we have some interested property on page number 113, आणि त्याला हेडिंग तसंच दिलं आहे मित्रांनो. पहा, इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज ऑफ स्ट्रेट लाईन. व्हॉट इंटरेस्टिंग प्रॉपर्टी दॅट आय विल टेल हिअर, यू नॉट नेसेसरी टू सी इन टेक्स्टबुक. मित्रांनो इकडे पहा, आपल्याला माहिती आहे की एखादी लाईन जर ड्रॉ करायची ठरली इन द 2 डायमेन्शन कोऑर्डिनेट सिस्टीम, समथिंग लाईक दिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, and suppose it is this straight line, this line L. विद्यार्थी मित्रांनो, हे जे टोटल प्लेन आहे की ज्याला मराठीत प्रतल म्हणतात, ॲज यू नो प्लेन इज द कॉन्सेप्ट इन जॉमेट्री, दॅट इज इन मॅथमॅटिक्स. दिस प्लेन गेट डिवायडेड ड्यू टू दिस लाईन इन टू 3 parts. वन, दॅट लाईन इट सेल्फ म्हणजेच पॉईंट्स ऑन द लाईन. अदर, the left side of line and right side of line. However, it is not better or not convenient to call left and right side. मग काय म्हणतात त्याला, it is called origin containing side and not origin containing side. खरं तर त्यांना हाफ प्लेन असे शब्द वापरतात. These two are what we are call it as half planes, and origin containing half plane, it is this denoted by H1, and origin not containing half plane can be denoted by H2. तुम्ही H1 H2 काही नावं द्या किंवा नाही दिलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट एवढं कळालं असेल की ह्या लाईनमुळे ह्या प्लेनचे 2 पार्ट पडलेत. वन कंटेन ओरिजिन अँड अदर नॉट कंटेनिंग ओरिजिन, म्हणजे ओरिजिन कंटेनिंग साईड अँड नॉट कंटेनिंग ओरिजिन साईड. दिस कॉन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. देर इज अ चॅप्टर इन 12th स्टँडर्ड लिनियर प्रोग्रामिंग. म्हणजे तुम्हाला तिथे ते रिजन दाखवायचा असतो, तर तो कोणता रिजन आहे, म्हणजे ओरिजिन कंटेनिंग हाफ प्लेन आहे का ओरिजिन नॉट कंटेनिंग हाफ प्लेन आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू नो देअर फॉर दॅट पर्पज. देन देर इज वन मोर form of equation of straight line is remaining there, and that is called as very very important form known as general form of equation of straight line. See here, general form of equation of straight line, and that general form is given by ax plus by plus c equal to 0. You can see there on the page number 115 in 11 mathematics first maths 1 chapter. Then this is why called general form, because all the previous parts we have seen, I mean previous forms of line, कोणते कोणते फॉर्म पाहिले आपण, स्लोप पॉइंट फॉर्म, त्यालाच पॉइंट स्लोप फॉर्म म्हणतात, स्लोप इंटरसेट फॉर्म, 2 पॉइंट्स फॉर्म,
डबल इंटरसेट फॉर्म, नॉर्मल फॉर्म, हे सर्व फॉर्म ह्या प्रकारच्या इक्वेशनमध्ये कन्व्हर्ट करता येतात किंवा हे इक्वेशन त्या कोणत्याही रिक्वायर्ड फॉर्ममध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो, म्हणून याला जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन म्हणतात. अँड फॉर दॅट टू व्हेरिएबल वी शुड हॅव a and b should not be 0 because these two variable deal with the linear equation because the degree 1 1 each. म्हणजेच मित्रांनो, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन ax plus by plus c equal to 0 where a and b are coefficients of x and y and c is constant term where these x y are variables and not only but also like in previous form this xy represent the coordinates of any general point on this line. On this म्हणजे की ज्याचं इक्वेशन असं आहे. मित्रांनो, फॉर दिस लाईन वी हॅव थ्री इम्पॉर्टंट रिलेशन टू नो. ax plus by plus c equal to 0. For this line slope is given by minus a upon b. Its x intercept is given by minus c upon a and its y intercept is given by minus c upon b. This is the very important information given in the textbook. You can see on the page number 115. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व फॉर्म्युले, हे सर्व डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन विथ द मीनिंग ऑफ ईच टर्म very 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 important, and that you will need to use up to that day in mathematics, that you will study mathematics in future, not only 11th standard 12th standard. हे सर्व फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही पहा पुस्तकामध्ये there are two types of problems, one that solved problem and other unsolved problem. आता unsolved problem हे प्रॅक्टिस सेट किंवा एक्झरसाइजमध्ये असतात आणि सॉल्व्ड एक्झाम्पल हे बिटवीन टू टॉपिक्स असतात. एक्झरसाइज तुम्हाला प्रत्येक दोन टॉपिकच्या मध्ये दिलेली असते आणि शेवटी प्रॉब्लेम सेट किंवा मिसलेनियस एक्झरसाइजसुद्धा दिलेली असते. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट सेशन for the remaining part of this chapter called straight line. If you like this video, share this video with your friend, subscribe to our channel and press the bell button icon. Thanks.